करून स्विच ऑन केला. ओके. नाही सर माझं लॅपटॉप आहे. तो पिक्चर पाहिला असेल ना तुम्ही मंगल हो. मिशन मंगल पिक्चर मध्ये हो. त्यांचा जो सॅटेलाइट सोडून देतो मग तो स्विच ऑफ आणि स्विच ऑन करते. मग ते परत इंडियन लोकांना तेवढंच येतं. डायरेक्ट बंद करून सोडणार. तरी इकडे पहा आपल्याकडे सगळ्या गोष्टीचे परमनंट सोल्युशन आहेत. रिफ्रेश करा. ओके. सो स्क्वेअर ऑन बोथ साइड करा. अशा टाइपच्या क्वेश्चनला म्हणजे जे स्क्वेअर रूटच्या मध्ये स्क्वेअर रूटच्या मध्ये स्क्वेअर रूटच्या मध्ये स्क्वेअर रूट असा आणि अप टू इन्फिनिटी असेल तर पहिली स्टेप करायची स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. मग हे मी वाय स्क्वेअरचं वाय स्क्वेअर केलं आणि हे वरचं रूट निघून जाईल. म्हणजे निघल्यानंतर काय होईल उरणार फक्त इथं लॉग ऑफ एक्स हा उरेल पण या स्क्वेअर रूटला काही होणार नाही ना खालच्या. मग हे खालचे स्क्वेअर रूट ऍज इट इज राहतील. लॉग ऑफ एक्स प्लस स्क्वेअर रूट ऑफ लॉग ऑफ एक्स प्लस आणि असं पुढे पण येईल पण आपण आता इथं अप टू इन्फिनिटी करून टाकतो. ओके कंटिन्यू राहील तसं. समजलं का? समजलं का? हा. मग आता ही जी टर्म आहे ना ही एक्झॅक्ट क्वेश्चन आहे तुमची. पहा ही एक्झॅक्ट क्वेश्चन आहे तुमची. ते इन्फिनिटी पर्यंत आहे म्हणजे काय हे पण इन्फिनिटी पर्यंतच जाणार आहे. तर या टर्मच्या जागी मी वाय टाकू शकतो का? हो सर. टाकू शकतो ना. लॉग ऑफ एक्स प्लस मी इथं वाय लिहिलं तर काही बिघडत का? ते काहीच बिघडत नाही. मॅथ्स मध्ये तुम्हाला फ्रीडम काय आहे तुम्ही याच्याकडे नीट लक्ष द्या. मॅथ्स मध्ये तुम्हाला सगळं काही करण्याची फ्रीडम आहे फक्त त्याचं मिनिंग चेंज होता कामा नाही. बस एवढं सोडून तुम्ही काहीही करा. म्हणजे याचा अर्थ जर वाय असेल ना एक्झॅक्ट अर्थ आहे ना त्याचा तर तुम्ही त्याच्या जागी वाय सबस्टिट्यूट करू शकता. मग तुम्ही त्याला प्लस करा मायनस करा मल्टिप्लाय करा डिवाइड करा काही करा. फक्त वरची स्टेप आणि खालची स्टेप याचा अर्थ बदलता कामा नाही. म्हणजे मिनिंग नाही चेंज झालं पाहिजे. फॉर्मॅट चेंज करा किती. मग मॅथ्सची ब्युटी काय आहे? वाय का बरं? अरे हे क्वेश्चन हे जर तू याला एकच्या फॉर्म मध्ये ठेवलं ना तर ही इन्फिनिटी पर्यंतचा आन्सर तू कसं करशील? निघणारच नाही. समजतंय का? हा मग तेच त्यांनी सांगितलंय की ह्या पूर्ण याचा आन्सर वाय आहे की नाही असं क्वेश्चन मध्ये सांगितलंय. असं क्वेश्चन मध्ये दिलंय की नाही हे पूर्ण म्हणजे काय? वाय इज इक्वल्स टू ती पुढची टर्म. हॅलो हा पूर्ण ना सर. पूर्ण म्हणजे वाय की नाही. मग वाय सबस्टिट्यूट केलं तर काही बिघडतं का त्याच्याने? नाही. तर ते तसं केल्याचा फायदा काय होईल? या इन्फिनिटी पर्यंत जाण्याची गरज नाही. फक्त वायचा डेरिव्हेटिव्ह काढा विषय संपला. समजलं का? हो सर. हॅलो हा या दोन स्टेप तुम्हाला लक्षातच ठेवायचे या पॅटर्न मध्ये. पहिली स्टेप स्क्वेअरिंग करायची आणि दुसरी स्टेप तीच परत रिपीट होणार आहे तुम्हाला कारण ती इन्फिनिटी पर्यंत गेलेली टर्म आहे. तीच टर्म रिपीट होईल. तो क्वेश्चनच तुम्हाला इथं लिहायचा आहे कारण तोच क्वेश्चन असतो. समजलं का? त्याच्यासाठी ते बनवलं. आता हे जे फंक्शन होतं हे फंक्शन हे कुठल्या टाइपचं फंक्शन आहे? इम्प्लिसिट फंक्शन आहे. तुम्ही पहा असं इम्प्लिसिट फंक्शन मध्ये असं इक्वेशन राहायचं एक्स आणि वायच्या फॉर्म मध्ये. त्याला असं सॉल्व्ह करायची की नाही तुम्ही इम्प्लिसिट सारखं. आलं का लक्षात? हो. हा मग आता त्याला इम्प्लिसिट सारखं सॉल्व्ह करणार मी. म्हणजे काय असतं डेरिव्हेटिव्ह मध्ये खूप विचित्र देतात आणि त्याला तुमच्या नॉर्मल फॉर्मॅट मध्ये आणून तुम्हाला सॉल्व्ह करायचे. आता हे विचित्र फंक्शन होतं काहीतरी याला मी असं स्क्वेअरिंग आणि तो वायची टर्म तिथे टाकून त्याला इम्प्लिसिट मध्ये कन्वर्ट केला आणि इम्प्लिसिटला कन्वर्ट करून आता मी सॉल्व्ह करा. समजलं का? आता इम्प्लिसिटची प्रोसिजर इथून सुरू. तुम्हाला आतापर्यंत असे क्वेश्चन गेले वाय स्क्वेअर इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स प्लस वाय. मग तुम्ही म्हणणार ठीक आहे कन्स्ट्रेट करा डी वाय बाय डी एक्स चा टर्म बाजूला काढा त्याच्यातला डेरिव्हेटिव्ह काढा संपला विषय. इथपर्यंत तुम्हाला माहिती आहे. आता इथून काय करतो आपण डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स करतो. या वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2y आणि इथं डी वाय बाय डी एक्स येणार. बरोबर एक्स रेस टू एन चा फॉर्म्युलानी आणि इथं लॉग ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय येणार 1 अपॉन नाही हा बरोबर 1 अपॉन एक्सच येतो आणि प्लस वाय चा डी वाय बाय डी एक्स. समजलं? डेरिव्हेटिव्ह समजलंय का? हो सर. हा त्याला समजलं नसेल त्याने विचारून घ्या. मला असं वाटतं आता हे तर पहिल्या एक्सरसाइज मध्ये फर्स्ट याच्यावरती महिनाभर घातलाय आपण पण आता काही अडचण नाही. डीवाय बाय डीएक्स ची टर्म जवळ आणा. सो याला पहा 2y हा dy बाय dx आणि हा मायनस dy बाय dx तिकडचा इकडे आला आणि इकडे फक्त उरला 1 अपॉन x. डाऊट? हा मग आता विषय असा आहे की आपल्याला dy बाय dx कॉमन काढावं लागेल. dy बाय dx कॉमन काढून घ्या म्हणजे काय भेटेल तुम्हाला dy बाय dx कॉमन काढला सो भेटणार तुम्हाला 2y मायनस 1 इज इक्वल टू 1 अपॉन x. क्लिअर? मग तुम्हाला फक्त dy बाय dx पाहिजे
तर dy बाय dx ची व्हॅल्यू भेटणार 2y बाय तिकडे शिफ्ट करा 1 अपॉन x इन ब्रॅकेट 2y मायनस 1. समजलं? हो. समजलं काय? हे फक्त डिवाइड केलं तिकडे, काय फरक नाही ना. सेम. ओके. येस. हा, इथपर्यंत आन्सर आहे तुमचा, संपला विषय. आता कोणाला काही डाऊट? नाही. स्क्रीन अटकते. नाही. हा, ब्रेनचा प्रॉब्लेम असेल. आता प्रत्येकाला काही प्रश्न नाही याच्यामध्ये. आता नीट लक्षात घ्या, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम कधी कधी काय करते, ते 4 ऑप्शन देताना ना तुम्हाला इतकं मस्त ऑप्शन देत नाही, ते काहीतरी असा विचित्रपणा करते. म्हणजे तुम्हाला सोल्युशन तुमचं असणार, बट तुम्हाला ऑप्शन असा नसेल. ऑप्शन तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये अशा प्रकारचा देतात, म्हणजे dy बाय dx इज इक्वल टू 1 अपॉन x इन ब्रॅकेट 2 स्क्वेअर रूट ऑफ, असं असतं पाहते. कर्ली ब्रॅकेटच असणार, हा साधा ब्रॅकेट असेल. आणि हा -1. हे आन्सरला असं लिहिलं तर हे चुकीचं आहे का? नो सर. बरोबर आहे सर. अरे हे आन्सर चुकीचं आहे का? नाही सर, बरोबर आहे. नो. कारण बरोबर आहे, कारण y ची किंमत तेच आहे. y ची किंमत तीच आहे ना. होतं, तुम्ही इथपर्यंत येणार पण तुम्हाला आन्सर येणार नाही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये. बोर्डला इथपर्यंत बरोबर भेटेल, पण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम तुमचा कस पाहते. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये y ची किंमत तुम्हाला माहिती आहे ना, मग टाका बरं ती, ही भेटते. तेव्हा y की त्याने क्वेश्चन टाकून दिलाय पा, दिसतोय का? आलं का लक्षात? तुम्ही y ज्याला म्हटलं होतं तोच त्यांनी वापस टाकून दिला. मग हाच क्वेश्चन असा होऊन जातो. मग तुम्ही म्हणणार हे तर असं नाहीच आहे आपल्या आन्सर मध्ये, हे कुठून आलं असं? आपल्या आन्सर तर असं आलंय. म्हणजे इथपर्यंत येऊन तुम्हाला 0 मार्क भेटतील. समजलं का? मग कॉम्पिटिटिव्ह एक्झाम त्याच्यामुळे टफ आहे. त्या लास्टच्या आन्सरला असे चेंज करतात की आपला आन्सर येऊन पण आपले येत नाही. म्हणून तुम्हाला शेवटच्या आन्सरला फिरवण्याची ट्रिक समजली पाहिजे. त्याला किती किती सिम्प्लिफाय करता येऊ शकतं, कसं कसं सिम्प्लिफाय करता येऊ शकतं. सो व्हेरियस वेनी ते सिम्प्लिफाय करतात. सो ही एक टेक्निक याच्यामध्ये होऊ शकते की हा वायच्या जागी हे सबस्टिट्यूट केलं तर मल्टिपल चॉईस क्वेश्चन मध्ये तुम्हाला 4 ऑप्शन मध्ये हासा टाईपचा क्वेश्चन दिसणार नाही, तुम्हाला आन्सर असं दिसणारच नाही, असं काहीतरी दिसेल. मग त्या टाइमला तुम्हाला समजलं पाहिजे की आणि हे जे केलंय ना, हे वायची किंमत सबस्टिट्यूट केलेली. ओके. सो असे खूप व्हेरिएशन्स येतात कॉम्पिटिटिव्ह मध्ये. तो घाबरायचं नाही, त्याला सोपं असतं ते. तुम्हाला बोर्डचाच पेपर द्यायचा आहे इनडायरेक्टली, फक्त थोडं स्मार्ट वर्क करायचे. गाढ व्हायचं काम नाही ते कॉम्पिटिटिव्ह एक्झाम. तिथं स्मार्ट वर्क जे करतात त्याची किंमत असते. आता नेक्स्ट क्वेश्चन जो आपला लास्ट पॅटर्न आहे 1.3 मधला, तो एक शेवटचा पॅटर्न आहे. त्याच्यामध्ये थोडंसं सबस्टिट्यूशन प्लस इम्प्लिसिट फंक्शन असा पॅटर्न आहे. आता हा पॅटर्न कुठला होता? इम्प्लिसिट फंक्शन मध्ये कन्वर्ट केलं होतं आपण सुरुवातीच्या क्वेश्चनला, म्हणजे फर्स्ट एक्सरसाइजच्या क्वेश्चनला इम्प्लिसिट फंक्शन मध्ये कन्वर्ट केलं. आता जो क्वेश्चन आहे पहा, तो तुम्हाला सबस्टिट्यूशनचा क्वेश्चन इम्प्लिसिट फंक्शन मध्ये कन्वर्ट करून दाखवलाय. म्हणजे 1 मायनस एक्स स्क्वेअर प्लस स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू ए इन ब्रॅकेट एक्स मायनस वाय. क्वेश्चन चेक करत राहा, कारण ते माझ्याकडनं चुकीचे लिहिले जातात कधी. ओके, असं आहे ते, है ना? हो. क्वेश्चन बरोबर आहे का? चेक करा बरं एकदा. करेक्ट आहे ना? मीटिंग 10 मिनिट मध्ये एंड होईल, सो लक्ष राहू द्या. आता याला आल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? हे एक्स आणि वायचं फंक्शन आहे, बट तुम्ही नीट आठवा, तुम्हाला ही अशी एक सबस्टिट्यूशन होती. तर सबस्टिट्यूशनच्या टेबल सोबत घेऊन बसायचं, सांगितलं होतं मी तुम्हाला. सेकंड एक्सरसाइज मध्ये आय थिंक होतं असं. स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर ची सबस्टिट्यूशन काय असते? काय टाकावं लागतं? 1 मायनस एक्स स्क्वेअर असेल स्क्वेअर रूट मध्ये तर ही सबस्टिट्यूशन होती. ही काय? साइन स्क्वेअर. एक्स जागी काय टाकावं लागतं? साइन स्क्वेअर. हे साइन स्क्वेअर काही पण समजा, है ना? ए टाका, बी टाका, सी टाका, काही पण टाका. ओके, आलं का लक्षात? मग त्याच टाईपचं हे पण आहे की नाही? 1 मायनस वाय स्क्वेअर, तर वायच्या जागी काय टाकायचं?
काहीतरी साईनच टाकायचं, दुसरं काहीतरी टाका, म्हणजे एक्स साठी वेगळं, वाय साठी वेगळं. समजलं ना तुम्हाला? सबस्टिट्यूशन दिसते तुम्हाला. तुम्हाला डेरिव्हेटिव्ह मध्ये खूप अलर्ट राहावं लागतं. डेरिव्हेटिव्ह शिकवणं सोपं नाहीये. म्हणजे डेरिव्हेटिव्ह म्हणजे सोडवणं खूप सोपं आहे, बट डेरिव्हेटिव्हला ओळखणं खूप कठीण आहे. म्हणजे तुम्हाला क्वेश्चन पाहिल्यानंतर आयडेंटिफाय करावं लागतं की हा इम्प्लिसिट फंक्शन आहे का, पॅरामेट्रिक फंक्शन आहे का, डबल ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे का, हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे का, पुढचा तो सबस्टिट्यूशनचा क्वेश्चन आहे का, इन्व्हर्सचा क्वेश्चन आहे का, इन्व्हर्सला आतमध्ये फंक्शन आणून चेंज करण्याचा क्वेश्चन आहे का, कसाच क्वेश्चन आहे नेमका. व्हेरियस टाइप्स ऑफ डेरिव्हेटिव्ह आहेत. सो याच्यामधनं सर्वात पहिली गोष्ट असते तुम्हाला फर्स्ट स्टेप समजणं. हे ज्याला समजते त्याला डेरिव्हेटिव्ह येतं. तुम्हाला पाहिल्यानंतर तुमचं डोकं चाललं पाहिजे की भाऊ ही सबस्टिट्यूशन होती, आपल्याला ही सबस्टिट्यूशन होती. ही सबस्टिट्यूशन काय होती, 1 मायनस एक्स स्क्वेअर स्क्वेअर रूट मध्ये असेल तर अशा टाइपची सबस्टिट्यूशन होती. त्याच्यामध्ये एक्स व्हॅल्यू आपल्याला साइन ऑफ ए वगैरे काहीतरी टाकावी लागते, जेणेकरून आपल्याला ते आन्सर सोपं मिळेल. मग आपण काय करू, सबस्टिट्यूट हिअर है ना. आतापर्यंत हा इम्प्लिसिट फंक्शनचा क्वेश्चन नाही, हा आधी सबस्टिट्यूशनचा क्वेश्चन आहे, त्याच्यानंतर तो इम्प्लिसिट मध्ये कन्वर्ट होईल आणि मग सॉल्व्ह करू आपण. सबस्टिट्यूट ओके. एक्स इज काय टाकणार आपण, एक्सच्या जागी समजा साइन ऑफ ए टाकू, आणि वायच्या जागी पण टाकावं लागेल आपल्याला, कारण ते पण तसंच आहे, स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस वाय स्क्वेअर. वायच्या जागी आपण साइन ऑफ बी टाकू. समजलं? कारण सबस्टिट्यूशन दिसते तुम्हाला फुल्ली, मी तुम्हाला सांगितलं होतं पार्ट करायला. मग हे काय होईल, स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस साइन स्क्वेअर ए आणि प्लस स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस साइन स्क्वेअर बी इज इक्वल टू हे ए, इथं साइन ऑफ, आता एक्स ची किंमत काय येईल, साइन ऑफ ए, आणि बी ची किंमत काय येईल, वाय ची किंमत साइन ऑफ बी. समजलं? हे बा, एक्सच्या जागी साइन स्क्वेअर ए टाकला, वायच्या जागी साइन स्क्वेअर बी टाकला, एक्सच्या जागी साइन ऑफ ए टाकला, वायच्या जागी साइन ऑफ बी टाकला. आणि असं का टाकला, त्याचं मूळ कारण आहे की स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर, स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस वाय स्क्वेअर ही सबस्टिट्यूशन होती. हे सबस्टिट्यूशनची टर्म आहे. सबस्टिट्यूशनची टर्म आल्यानंतर आपण सबस्टिट्यूट करतो, इन्स्टेड ऑफ एक्स साइन ऑफ ए आणि इन्स्टेड ऑफ वाय साइन ऑफ बी. एच्या जागी तुम्ही काही पण घेऊ शकता, दुसरा अँगल. ते कंपल्सरी नाही की ते एच घेतला पाहिजे, तुम्ही सी घ्या, डी घ्या, एक्स घ्या, अल्फा घ्या, बीटा घ्या, काही पण घ्या. ओके, फक्त एवढं कंपल्सरी की साइन ऑफ एच घ्या. ओके, समजलं का? हा, जेव्हा तुम्ही सबस्टिट्यूशन लावणार तेव्हा फॉर्म्युला बसेल म्हणजे बसेल, ट्रिग्नोमेट्रीचा कुठला ना कुठला. त्यामुळे सबस्टिट्यूशन फॉर्म्युला चिपकवण्यासाठीच असते. त्यामुळे विचार करायचो, सबस्टिट्यूशन लावली म्हणजे फॉर्म्युला बसणार. कुठला फॉर्म्युला बसणार सांगा, याचं सिम्प्लिफिकेशन काय येईल आणि याचं काय येईल बोला. पहिलं आतलं सांगा, हे 1 मायनस साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअर, तुम्हाला माहित नाही का, साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1 असतो, माहिती आहे प्रत्येकाला. मग याच्यात ना हा कॉस स्क्वेअर एक्स चा जर फॉर्म्युला पाहिजे, कॉस स्क्वेअर एक्स चा, तर हा साइन स्क्वेअर इकडे मायनस जाईल की नाही, 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स, बरोबर की नाही. मग जर मी एक्स च्या जागी ए घेतला तर इथं हा फॉर्म्युला तुम्हाला भेटत नाही का, 1 मायनस साइन स्क्वेअर ए म्हणजे कॉस स्क्वेअर येणार, आणि 1 मायनस साइन स्क्वेअर बी म्हणजे येणार. आणि डाऊट नाही. हा, हे ट्रिग्नोमेट्रीचं बेसिक नॉलेज आहे तुमचं 10th पर्यंतचं. मग या हिशोबाने तुम्हाला इथं स्क्वेअर रूट मध्ये 1 मायनस साइन स्क्वेअर ए याचा अर्थ असतो कॉस स्क्वेअर ए, आताच काढून दाखवलं मी, हे पाठ पाहिजे. आणि स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस साइन स्क्वेअर बी याचा अर्थ असतो कॉस स्क्वेअर बी. क्लिअर? क्लिअर? आणि इथं ए इन ब्रॅकेट मध्ये साइन ऑफ ए मायनस साइन ऑफ बी ऍज इट इज. देन हे पहा, हे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल, स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट कॅन्सल. सो व्हॉट आर द रिमेनिंग टर्म्स हिअर? सो हिअर कॉस ऑफ ए प्लस कॉस ऑफ बी इज इक्वल टू ए इन ब्रॅकेट साइन ऑफ ए मायनस साइन ऑफ बी ऍज इट इज. गेटिंग इट? क्लिअर होतंय प्रत्येकाला? सो आफ्टर दॅट आता नीट पहा. आता तुम्हाला जर नीट ऑब्झर्व केलं तुम्ही, तर तुम्हाला हे फॉर्म्युले पण पाहिल्यासारखे वाटतात. कॉस ऑफ ए, तुम्ही हा फॉर्म्युला कॉस ऑफ ए प्लस कॉस ऑफ बी चा फॉर्म्युला पाहिला, साइन ऑफ ए मायनस साइन ऑफ बी चा फॉर्म्युला पण आठवत असेल तुम्हाला. तुम्ही फॉर्म्युल्यांची शीट सोबत घेऊन बसत चला. किती वेळा सांगितलंय तुम्हाला, कॉस ऑफ ए प्लस कॉस ऑफ बी चा फॉर्म्युला काय असतो, तुम्ही याला कधी कधी ए बी च्या फॉर्म मध्ये लक्षात न ठेवता असं लक्षात ठेवलं असेल, कॉस ऑफ सी प्लस कॉस ऑफ डी. कसं लक्षात ठेवलंय तुम्ही, सीडी मध्ये लक्षात ठेवलंय का एबी मध्ये लक्षात ठेवलंय? आपण जेव्हा एबी मध्ये तुम्ही लक्षामध्ये कसं ठेवलंय, सीडी लक्षात ठेवलंय का एबी लक्षात ठेवलंय? सीडी. एबी.
ए AB. प्लस बी बाय अच्छा. 2 आलं सर. हा मग ते काय होतं ते कॉस ऑफ ए प्लस कॉस ऑफ बी चा फॉर्म्युला काय असतो बोला. शीट आहे ना तुमच्याजवळ. 2 cos in bracket a plus b by 2 cos a minus b by 2 is equals to 2a हा. cos a plus b by 2 sin a minus b by 2. करेक्ट. आता ते साई फॉर्म्युला इथं लिहून देतो. आता वेळ आलीच आहे तर सांगतो परत एकदा. ते असे असतात साइन ऑफ ए प्लस साइन ऑफ बी हा एक स्ट्रक्चर आहे. साइन ऑफ ए मायनस साइन ऑफ बी हे एक स्ट्रक्चर आहे. आणि एक आहे कॉस ऑफ ए प्लस कॉस ऑफ बी एक आहे. आणि कॉस ऑफ ए मायनस कॉस ऑफ बी हे एक आहे. जे 11वी मध्ये नव्हते त्यांना हे प्रॉब्लेम क्रिएट होतील त्यासाठी सांगतोय. ओके. साइन ऑफ ए प्लस साइन ऑफ बी चा फॉर्म्युला असतो 2 तर प्रत्येकालाच आहे. ओके. या टाइपच्या याच्यामध्ये टू साइन साइन असतील तर साइन आणि कॉस ची पेअर येते. समजलं का. साइन साइन असतील तर साइन आणि कॉस ची पेअर येते. म्हणजे कसं असतं साइन साइन असतील एक साइन कॉस ऑफ ए कॉस ऑफ बी आणि म्हणजे असं असतं पहा साइन ऑफ या साइन ऑफ ए प्लस बी अपॉन 2 आणि कॉस ऑफ ए मायनस बी अपॉन 2. समजलं का. हे पहा साइन आणि कॉस ची पेअर असते अशी. 2 तर कंपल्सरी आहे. साइनला ए प्लस बी अपॉन 2 कॉसला ए मायनस बी अपॉन 2. मग समजा मायनसच्या फॉर्म्युल्यामध्ये काय होईल तर याच्यात काय होतं हा जो साइनचा आहे ना हा नंतर येतो आणि हे कॉसचा आली म्हणजे हे कॉस जे मायनस होतं ते प्लस होऊन जातं इथं. हे साइन जे प्लस होतं ते मायनस होऊन जातं कारण हे मायनस आहे ना इथं म्हणून तो चेंज होतो. म्हणजे काय होईल ते कॉस ऑफ ए प्लस बी अपॉन 2 आणि साइनला मायनस येतील. फरक समजला का तुम्हाला. हो. या ठिकाणी साइन प्लस होता तो या ठिकाणी मायनस होऊन गेला आणि या ठिकाणी कॉस मायनस होता तो प्लस होऊन गेला. आणि फक्त काय तर हे साइन चेंज झाल्यामुळे इथं मायनस असल्यामुळे ते कॉसला प्लस आलंय आणि इथं प्लस असल्यामुळे ते साइनला प्लस आलंय. फॉर्म्युला एक्झॅक्ट सेम आहे पहा. 2 साइन कॉस बट कुठं प्लस आणि कुठं मायनस हे मायनस वरून ठरतं. जर मायनस साइन असेल तर कॉसला प्लस येतो आणि जर इथं प्लस साइन असेल तर साइनला प्लस येतो. हे ए प्लस बी अपॉन 2 आलं. समजलं. हो सर. फॉर्म्युला समजले का दोघं. हो. त्याच फॉर्म्युल्यांवरून पुढचे कॉसचे पण फॉर्म्युले आहेत तसेच. हे कॉसचे फॉर्म्युले पहा 2. त्याच्या पुढे कॉस मध्ये एकदम सिंपल गोष्ट असते. हे साइन आणि कॉसची पेअर होती इथं कॉस कॉसची पेअर असते आणि साइन साइनची पेअर असते. म्हणजे जर कॉस प्लस कॉस असेल तर इथं कॉस कॉसची पेअर येते. म्हणजे कॉस ऑफ ए प्लस बी अपॉन 2 आणि पुन्हा कॉस ऑफ ए मायनस बी अपॉन 2. समजलं का. हो. म्हणजे कॉस कॉसचीच पेअर असते. कॉसचं जर प्लस असेल तर कॉस कॉसची पेअर येणार आणि कॉसची जर मायनस असेल तर साइन साइनची पेअर येणार. आलं लक्षात. हो सर. हो सर. असं म्हणजे इथं काय येणार आहे पहा हा शेवटच्या फॉर्म्युला 2 इथं साइन ऑफ. पण एक गोष्ट लक्षात ठेवा हे जे ठीक आहे सांगतो साइन इथं काय येणार ए प्लस बी अपॉन 2. करेक्ट. फक्त हे पुढचं जे येतं ते साइन ते इथपर्यंत समजलं असेल ना तुम्हाला. कॉस ऑफ ए प्लस कॉस ऑफ बी 2 कॉस ऑफ ए प्लस बी अपॉन 2 कॉस ऑफ ए मायनस बी अपॉन 2 हे कॉस कॉसचं असतं. मायनसला जर असेल तर 2 साइन आणि साइन साइन येणार कारण हे कॉस मायनस आहे. सो साइन साइन येतील. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा ए प्लस बी अपॉन 2 चा काही प्रश्न नाहीये. कॉस ए मायनस बीच्या केसमध्ये इथं बी मायनस ए असतो. ही इम्पॉर्टंट केस आहे पाहिजे. इकडे लक्ष द्या. हे पाहिजे हे थोडस उलट आहे ना प्रत्येक टायमापेक्षा. ए मायनस बी ए मायनस बी ए मायनस बी पण इथं बी मायनस ए. कोणत्या केसमध्ये फक्त कॉस ऑफ ए मायनस कॉस ऑफ बी च्या केसमध्ये. हे फॉर्म्युले तुमचे लक्षात असले पाहिजे. चारही फॉर्म्युले हे तुम्हाला 11th ला असतात. ते पाठ केलेले होते आपण. आठवतंय ना. पाठ केले होते ना. हो सर. सो ते आता वापरा. आता इथं कॉस ऑफ ए प्लस बी म्हणजे कुठला फॉर्म्युला वापरणार आपण या केसमध्ये. समजतंय ना. आणि इथं साइन ऑफ ए मायनस बी म्हणजे कुठला फॉर्म्युला दिसतंय दोघे या फॉर्म्युलाच्या ठिकाणी कॉस ऑफ 2 कॉस ऑफ ए प्लस बी अपॉन 2 कॉस ऑफ ए मायनस बी अपॉन 2 आणि या ठिकाणी काय लिहावं लागेल हे 2
कॉस ऑफ ए प्लस बी अपॉन साइन ऑफ ए मायनस बी. काही समजले का? सर्व फॉर्म्युले शिकवले मी तुम्हाला इथं. जवळपास 4 फॉर्म्युले आहेत ते. हो सर ते समज. फॉर्म्युले आता मी ते टाकतो. ऍक्च्युली हे 11वीला झालेलं पाहिजे, पण आता ते आपण घेत असतो थोडस रिव्हिजन म्हणून. आणि तुम्ही फॉर्म्युला शीट समोर ठेवत चला, ब्लाइंडली बसू नका लेक्चरला, नाही तर काही समजणार नाही म्हणतात ढ. आणि डेरिव्हेटिव्ह नाही समजलं तर इंटिग्रेशन तर विसरूनच जा तुम्ही, कारण मग इंटिग्रेशन त्याच्यापेक्षा डेंजर आहे म्हणजे कॉन्सेप्ट मध्ये. मग इथं पहा, हे 2 कॉस ऑफ ए प्लस बी चा फॉर्म्युला काय होता तुमचा? कॉस ऑफ ए प्लस बी असतो 2 कॉस ऑफ 8 वाजताच लिहून द्या, कॉस ऑफ इन ब्रॅकेट ए प्लस बी अपॉन 2 आणि कॉस ऑफ ए मायनस बी ए मायनस अपॉन 2. आणि डाऊट? नो. पुढे पहा, हा ए ऍज इट इज आणि हे साइन ऑफ ए प्लस बी चा पण फॉर्म्युला तुम्ही आताच लिहिला होता. काय लिहिला होता? 2 साइन ऑफ ए मायनस बी चा फॉर्म्युला काय होता? 2 बोला, कॉस ऑफ ए प्लस अपॉन 2 ए प्लस बी अपॉन 2. तो कॉसला प्लस येणार कारण तो मायनस आहे ना. आणि इथं साइन ऑफ ए मायनस बी ए अपॉन साइन मायनस. समजलं? एक्सपान्शन. हो. हा, याला 11वीचा बेस पाहिजे तुमचा. आता याला थोडस सिम्प्लिफाय करा. तर ते हा, 2a cos सिम्प्लिफाय करून टाका ना. सेम तू ये वरच. हे का? हा, हे काय 2a मल्टिप्लिकेशन cos मध्ये तुम्ही याला 2a म्हणू शकतात डायरेक्ट. ओके. अरे याला हा 2 नाही जाणार रे बाळा, हा फंक्शन आहे त्याचा. हा 2 बाहेर आणि हे कॉसचा थिटा येतो, थिटा म्हणजे अँगल येतो त्याचा. अँगल डायरेक्टली कॅन्सल होत नाही परंतु तो कॉस जात नाही. समजलं का? हा ए इंटू हा 2 होईल तर 2a होईल, ते ठीक आहे. इकडचा हा 2 आणि इकडचा हा 2 कॅन्सल होऊ शकतो, ते ठीक आहे, इथपर्यंत ओके. बट हे खालचे 2 हे 2 हे कॅन्सल नाही होणार, कारण तो त्याचा फंक्शनचा तो थिटा आहे, त्याचा थिटा तो कॅन्सल नाही होत. याच्यातलं अजून एक कॅन्सल होऊ शकतं, कॉस ऑफ ए प्लस बी बाय 2 कॉस ऑफ ए प्लस बी बाय 2 एवढून जाईल लेफ्ट साइड राईट साइडचं. समजलं का? समजलं का? हो सर हो समज. सर. हा, आता उरलं काय? उरलंय पहा इकडे फक्त हा ए लिहिणार इकडे मी, आणि हा साइन ऑफ ए मायनस बी आणि हा कॉस ऑफ ए मायनस बी असं उरलंय पाहिजे. हा काय उरलाय? साइन ऑफ ए मायनस बी अपॉन हा 2 आणि इकडे उरलाय फक्त कॉस ऑफ ए मायनस बी अपॉन हा 2. आता ए घ्या, हा साइन इकडे शिफ्ट करून टाक, म्हणजे कसं कॉन्स्टंट टर्म तिकडे राहील, हे साइन इकडे येईल तर कॉट वगैरे असं काहीतरी कन्वर्ट होऊन जाईल ते. म्हणजे पहा, मी या साइनला इकडे शिफ्ट करतो म्हणजे काय होईल ते कॉस ऑफ ए मायनस बी अपॉन 2 डिवायडेड बाय साइन ऑफ ए मायनस बी अपॉन 2. एवढा लॉंग कट करायची गरज नाहीये, ते तुम्हाला शिकवतोय म्हणून लॉंग कट घेतोय आपण. याला तुम्ही शॉर्टकट करू शकता. ओके, शॉर्ट मध्ये समजलं ना? ए ला इकडे राहू त्याला कॉन्स्टंट नंबर आणि हे इकडे घेऊन टाकलं म्हणजे आपलं साधं फंक्शन तयार होईल, ते कॉन्स्टंट तिकडे आणि हे इकडे. मग हे कॉस अपॉन साइन काय असतं? रफ करतोय मी वरची डायग्राम, स्क्रीनशॉट काढून घ्या. काढला? सो आता पुढे पहा, हे कॉस अपॉन साइन येणार कॉट इन ब्रॅकेट ए मायनस बी अपॉन 2 इज इक्वल टू ए. आता हा क्वेश्चन आता मागेच आपण जो कालचं लेक्चर झालं त्या क्वेश्चनच्या टाइपचा क्वेश्चन आहे हा, बरोबर की नाही? हो. बरोबर की नाही? हो. हा कॉट इकडे घ्या म्हणजे तो काय होईल? कॉट इनवर्स है ना. म्हणजे याला ए मायनस बी अपॉन 2 करून घ्या इकडे, आणि हा, आणि ते ए आणि बी च्या किमती टाकाव्या लागतील आपल्याला, कारण ते ए आणि बी आपण काहीतरी कन्सिडर केले होते. सो हे कॉट इनवर्स ऑफ ए होऊन जाईल. ए बी म्हणजे काय असतं? आता नीट लक्षात घ्या, ते किमती कशा टाकतो पहा. तुम्ही ते आधीच करून घेत चला जेव्हा आपण सबस्टिट्यूट करतो तेव्हा, कारण तुम्हाला माहिती असेल सबस्टिट्यूशन जेव्हा आपण करतो मी तुम्हाला एक्स ची पण किंमत करायला सांगतो. तुम्ही सबस्टिट्यूशन काय केली होती आठवा? तुम्ही सबस्टिट्यूशन केली होती एक्स इज इक्वल टू साइन ऑफ ए आणि वाय इज इक्वल टू साइन ऑफ बी, बरोबर? बरोबर ना? हा, मग आता याच्यातून ए ची व्हॅल्यू तुम्हाला काढावी लागेल की नाही? बी ची व्हॅल्यू पण काढावी लागेल, करेक्ट? मग ए ची व्हॅल्यू काय येईल?
ए म्हणजे काय साइन इनव्हर्स ऑफ एक्स, एक्स इज इक्वल टू ए, तो साइन शिफ्ट झाला. आणि बी ची व्हॅल्यू काय येईल तुम्हाला, बी ची व्हॅल्यू ते येणार साइन इनव्हर्स ऑफ वाय. समजलं? हा बघा बी म्हणजे काय, हा साइन इकडे शिफ्ट करून घ्या, ए हा साइन इकडे शिफ्ट करून घ्या. आलं का लक्षात? नाही समजलं? नाही समजलं का? समजलं. रिपीट हा. करा सर. हे पहा, हे ए आणि बी तुमचे कॉन्स्टंट नंबर नाहीत, ते तुम्ही एक घेतलेले अँगल्स आहेत. तुम्ही नीट आठवा, एक्स ला तुम्ही साइन ऑफ ए म्हटलं होतं, ए हा कॉन्स्टंट आहे का, एक्स हा कॉन्स्टंट होता का, मग हा अँगल पण कसं काय कॉन्स्टंट असेल. सो एक्स हा व्हेरिएबल असल्यामुळे अँगल ए सुद्धा कॉन्स्टंट येणार नाही. मग तुम्हाला ए आणि बी च्या व्हॅल्यू टाकाव्या लागतील की नाही, ऍज इट इज त्याच्या सबस्टिट्यूशन मध्ये तुम्ही हे मोस्ट ऑफ द टाइम्स केलेलं आहे. सबस्टिट्यूशन घेतल्यानंतर तुम्ही जे सबस्टिट्यूशन घेतात त्याचं ते काढून घेतात, कारण शेवटी तुम्हाला ते टाकावं लागतं. सबस्टिट्यूशन म्हणजे कसा प्रॉब्लेम असतो माहिती का, क्वेश्चन तुम्हाला एक्स मध्ये विचारला आहे आणि तुम्ही आन्सर देताय ए आणि बी मध्ये, असं चालेल का? क्वेश्चन कशामध्ये, एक्स आणि वाय मध्ये विचारलेला हा, आणि तुम्ही आन्सर देताय ए आणि बी मध्ये, असं जमेल का? नाही चालणार. ज्या फॉर्मॅटमध्ये क्वेश्चन विचारलाय त्याच फॉर्मॅटमध्ये आन्सर द्यावं लागतं. समजलं का? म्हणजे जे व्हेरिएबल्स क्वेश्चन मध्ये होते तेच व्हेरिएबल्स तुमच्या आन्सर मध्ये असले पाहिजे, तेव्हा तुमचा आन्सर ग्राह्य धरला जाईल. समजलं? हे तुम्ही विनाकारण फिरवलंय. विनाकारण का फिरवलंय? कारण तुम्हाला ते कॉम्प्लिकेटेड वाटत होतं, तुम्ही त्याला सिम्पल करण्यासाठी छोटंसं बनवलं. आलं का लक्षात? पण तुम्हाला जर त्यांनी ज्या वर्डिंग मध्ये विचारलंय तुम्हाला त्याच वर्डिंग मध्ये त्याचा आन्सर इंटरप्रिट करावा लागेल किंवा द्यावं लागेल, शोधावं लागेल. मग त्या तुम्ही ए आणि बी मध्ये आन्सर काढलं, आता तुम्हाला इथं प्रॉब्लेम आला की हे बाकीचं हे वगैरे जे सगळं होतं ते कॅन्सल आउट झालंय. सगळं कॅन्सल आउट होऊन तुम्हाला फक्त एवढंच उरलंय. याला पण थोडंसं पुढे घेऊन टाका, हा 2 पण इथून काढून इथं शिफ्ट करून टाका. ओके, म्हणजे आता फक्त ए आणि बी चा प्रश्न आहे. हा ए तर ऑलरेडी क्वेश्चन मध्ये होता, छोटावाला ए, त्याचा काही प्रश्न नाही. हा मोठा ए आणि मोठा बी चाच क्वेश्चन आहे. हा लार्ज ए आणि लार्ज बी हे तुम्ही कोणाला कन्सिडर केलं होतं, एक्स इज इक्वल टू साइन ऑफ ए ला कन्सिडर केलं होतं, आणि हे वाय इज इक्वल टू साइन ऑफ बी ला. याच्यामधनं हे ए ची व्हॅल्यू काढून घ्या, हा साइन जो आहे इकडे इन्व्हर्स करा सबस्टिट्यूशन मध्ये, म्हणजे ते साइन इन्व्हर्स ऑफ एक्स म्हणजे ए भेटणार. हा बी जर काढायचा असेल तर हा साइन इकडे इन्व्हर्स करा, म्हणजे हा बी इज इक्वल टू साइन इन्व्हर्स ऑफ वाय भेटणार. हे सबस्टिट्यूशन घेताना केलं होतं ना तुम्ही. नाही समजलं? हे तुमचे सबस्टिट्यूशन होते की नाही, हे सबस्टिट्यूशन घेतली होती की नाही तुम्ही, एक्स इज इक्वल टू साइन ऑफ ए, वाय इज इक्वल टू साइन ऑफ बी. त्याच्यातनं ए आणि बी च्या व्हॅल्यू काढा, असं म्हणतोय मी. आणि व्हॅल्यू काढायचं म्हणजे काय, हा साइन इकडे आहे तो तिकडे जाताना इन्व्हर्स होईल, संपला विषय. साइन इनवर्स ऑफ एक्स. मग ए च्या जागी मी काय टाकणार, साइन इनवर्स ऑफ एक्स, आणि बी च्या जागी काय टाकणार, साइन इनवर्स ऑफ वाय इज इक्वल टू 2 कॉट इनवर्स ऑफ ए. समजलं? असं का केलं त्याचं कारण सांगतो तुम्हाला मी. आन्सर मला एक्स आणि वाय मध्ये विचारलंय, मी ए आणि बी मध्ये आन्सर देऊ शकत नाही. जेव्हा आपण सबस्टिट्यूशन करणार, लक्षात ठेवा, सबस्टिट्यूशनचे क्वेश्चन एक्सरसाइज परत काढा आणि नीट पहा. जेव्हा तुम्ही सबस्टिट्यूशन करतात तेव्हा शेवटच्या स्टेपमध्ये, त्या शेवटच्या स्टेपच्या आधीच्या स्टेपमध्ये तुम्ही ते सबस्टिट्यूशनची व्हॅल्यू जे काही घेतलेली असते ती सबस्टिट्यूट तुम्हाला करावी लागते, रिसबस्टिट्यूट करावी लागते उलटी, तेव्हा तुमचा आन्सर त्या फॉर्मॅटमध्ये वापस येतो. आलं का लक्षात? हा, मग आता मी ए आणि बी घेतलं होतं, पण ते माझा कारभार होता तो सोपा. मी त्याला आता ए आणि बी ला परत एक्स आणि वाय मध्ये लिहून टाकलं, म्हणजे आता तो इक्वेशन माझ्या म्हणण्यानुसार मी जे काही मानून घेतलं होतं ते आता नल झालं. मी मानून घेतलं ते ए बी, आता ते ए बी ला मी परत रिवाइज केलं, त्याच्यामुळे ते परत ओके होऊन गेलं. म्हणजे माझं फक्त ते सबस्टिट्यूशन कशासाठी असते, माझं सोपं करण्यासाठी. ऍक्च्युअल आन्सर त्यांनी जे विचारलंय तसंच द्यावं लागतं. एक्स आणि वाय मध्ये विचारलं तर एक्स आणि वाय मध्येच द्यायचं. त्यांनी आपण ए आणि बी म्हटलं होतं त्याच्या व्हॅल्यू तिथून काढून घ्यायचं सबस्टिट्यूशन मध्ये. समजलं? समजलं? हा, आता नीट लक्षात घ्या. आता काय याला डेरिव्हेटिव्ह घेऊन टाका, आता काय प्रश्नच नाही, आता सिंपल आहे. साइन इनव्हर्स ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह निघेल, साइन इनव्हर्स ऑफ वाय चा डेरिव्हेटिव्ह निघेल, आणि हे पण वेगळं फंक्शन आहे, आता निघेल डेरिव्हेटिव्ह, आहे की नाही? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग साइन इनव्हर्स ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. 1 मायनस एक्स स्क्वेअर. एक्स चा डेरिव्हेटिव्ह घ्यायची गरज नाही कारण तो एक्सच होता.
एक्सचा डेरिव्हेटिव्ह घ्यायची गरज नाही ना, एक्सचा 1च येईल ना पुढे. साइन इनव्हर्स ऑफ वायचा डेरिव्हेटिव्ह काय येईल 1/√1 मायनस वाय स्क्वेअर येईल इथं, आणि त्या वायचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल dy/dx, आणि इज इक्वल टू हा 2 ऍज इट इज, कारण तो बाहेर आहे. आणि हे तर पुन्हा कॉन्स्टंट टर्म आहे जवळपास, कारण कॉट इनव्हर्स ऑफ ए म्हणजे काय होता कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय येतो डायरेक्ट 0. बरोबर ना. हो. याच्यामध्ये व्हेरिएबल दिसतोय कुठं? नाही. एक्स पण नाही, वाय पण नाही. हा छोटा ए म्हणजे कॉन्स्टंट होता, सो त्याचा विषय संपला तिथंच. आपल्याला dy/dx काढायचंय. मग ही जी टर्म आहे ही इकडे मायनस आहे, तिकडे घेऊन जातो, प्लस होऊन जाईल. सो तुम्हाला भेटणार 1/√1 - x² इज इक्वल टू, ही टर्म तिकडे शिफ्ट करतो, तर ते काय भेटेल पहा, 1/√1 - y² इंटू dy/dx. ती प्लस झाली पहा तिकडे जाऊन टर्म, इकडची मायनस टर्म तिकडे जाऊन प्लस झाली, आणि तो 0 असल्यामुळे तो काही फरक पडणार नाही. समजलं? हो. हो सर. मग आता मला कोण काढायचं होतं? dy/dx काढायचं होतं की नाही? dy/dx काढायचंय ना? हो. हॅलो. हा, मग ही टर्मला काय करा, इकडे शिफ्ट करा. हा. आता मल्टिप्लाइड आहे डिवाइड होईल, म्हणजे हे खालची टर्म वरती जाईल, म्हणजे तुम्हाला आन्सर भेटणार √1 - y² अपॉन √1 - x² इज इक्वल टू dy/dx. इथपर्यंत कोणाला काही डाऊट? नाही. इथपर्यंत डाऊट कोणाला? नाही. मग याला दोघांना स्क्वेअर रूट आहे की नाही, मग मी असं लिहू शकतो का, dy/dx ची व्हॅल्यू स्क्वेअर रूट कॉमन घेऊ शकतो दोघांचं, कारण दोघांना कॉमन स्क्वेअर रूट आहे. मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन मध्ये स्क्वेअर रूट कॉमन घेता येतं. 1 - y² अपॉन 1 - x². याच्या पलीकडे ते आन्सर जाणार नाही. आता हम्म. काय दिलंय बुक मध्ये आन्सर? हा सर, असंच दिलंय. पुस्तक असतील ना तुमच्याजवळ? हो, हेच दिलंय सेम. ते येतंय सर. हेच आहे का? हो. ठीक आहे, मग इथपर्यंत थांबा. समजलं? यस. आता बोला, कोणाला काही प्रॉब्लेम आहे का या पॅटर्न मध्ये सुद्धा? म्हणजे हे असा पॅटर्न होता की सबस्टिट्यूशनच्या क्वेश्चन्सला सबस्टिट्यूशन करून सॉल्व्ह करा, त्याच्यानंतर ते इम्प्लिसिट फंक्शन्स मध्ये कन्वर्ट होतात. ओके, आणि मग ते इम्प्लिसिट फंक्शन मध्ये कन्वर्ट झाल्यानंतर मग त्याचे डेरिव्हेटिव्ह घ्या. म्हणजे हे एक इम्प्लिसिट फंक्शन होतं पहा, साइन इनव्हर्स ऑफ एक्स, साइन इनव्हर्स ऑफ वाय आणि कॉट इनव्हर्स. एक्स आणि वायचं एक एकत्रित फंक्शन होतं. हे कुठल्या टाईपचं फंक्शन झालंय? इम्प्लिसिट फंक्शन झालंय. वरचं सगळं सबस्टिट्यूशननी सॉल्व्ह केलं, कारण ते सबस्टिट्यूशनचं दिसत होतं. मग ते सबस्टिट्यूशन कन्वर्ट होऊन इम्प्लिसिट मध्ये कन्वर्ट झालं, आणि इम्प्लिसिटला मी पुढे सॉल्व्ह केलं. समजतंय? म्हणजे 2 एक्सरसाइजला कंबाईन करून तयार झालेला क्वेश्चन आहे तो. आ लक्षात? हो हो सर. सर. जमेल? हो. म्हणून तुम्हाला मी नीट सांगितलं होतं, डेरिव्हेटिव्ह ही अशी गोष्ट आहे, इंटिग्रेशन पण अशीच गोष्ट आहे की याला फर्स्ट टू लास्ट एक्सरसाइज पर्यंतचं नॉलेज लागतं. असं नाहीये की एक एक्सरसाइज मध्ये बंक केलं आणि पुन्हा तुम्ही दुसऱ्या एक्सरसाइजला येऊन बसले आणि तुमची पहिल्या एक्सरसाइजची प्रॅक्टिस नसेल तर तुम्हाला चांगली द्यायला बिलकुल नाही येतं. पहिला एक्सरसाइज जमला तर दुसरा जमतो, दुसरा जमला तर तिसरा जमेल, आणि ते इतकं सुपेरियर होत जातं पुढे पुढे. आता पुढे पुढे असं होत जाईल की हे क्वेश्चनची साईज वाढत जाईल. मग साईज वाढते म्हणजे नेमकं काय करतात ते, आधीची एक्सरसाइज आणि ह्या एक्सरसाइजचा कनेक्शन करतात. म्हणजे आता हा क्वेश्चन पाहिजे इम्प्लिसिट फंक्शनचा क्वेश्चन होता, पण त्याच्यामध्ये त्यांनी सबस्टिट्यूशनला इम्प्लिसिट मध्ये कन्वर्ट करून इम्प्लिसिट सॉल्व्ह केले. म्हणजे सबस्टिट्यूशन आणि इम्प्लिसिट फंक्शन आणि फर्स्ट एक्सरसाइजच्या काही टर्म्स, हे इनव्हर्स वगैरेच्या टर्म, म्हणजे याच्यामध्ये ऍक्च्युअली 3 एक्सरसाइज यूज झाले. इनव्हर्सच्या टर्म म्हणजे हे सेकंड एक्सरसाइज होता. साधे डेरिव्हेटिव्ह जे होते सिंपल वाले, हे ट्रिग्नोमेट्रिक पार्ट हा फर्स्ट एक्सरसाइजचा पार्ट आहे, आणि सबस्टिट्यूशन हा सेकंड एक्सरसाइजचा पार्ट होता, आणि हे इम्प्लिसिट फंक्शन हा थर्ड एक्सरसाइजचा पार्ट होता. म्हणजे 3ही एक्सरसाइज यूज करून तयार झालेला क्वेश्चन आहे. आलं का लक्षात? समजते तुम्हाला डेरिव्हेटिव्ह कसं येते? तो मला स्टडी करताना असाच करायचंय, डायरेक्ट सेकंड एक्सरसाइज सॉल्व्ह करायला लागू नका, येणारच नाही आयुष्यात कधी. फर्स्टला कम्प्लीट करा व्यवस्थित एकदम, मग सेकंड कम्प्लीट करा, मग थर्ड कम्प्लीट करा, मग फोर्थ, आणि मग पुढे असं कंटिन्यू. सो मला असं वाटतं एक्सरसाइज मधले जवळपास सगळेच पॅटर्न मी घेऊन झालेले आहेत. याच्यामध्ये असे काही अजून एक पॅटर्न असू शकतो. समजा एक तुम्हाला 5 काहीतरी क्वेश्चन दिलाय पा एक्सरसाइज मध्ये, मी तसं बरोबर पाहिला होता, मला वाटलं तुम्हाला तो जमणार नाही, सो मी त्याला सांगतो. तो जो एक पॅटर्न आहे ना रूट वाला पॅटर्नच्या
याच्यामध्ये त्या एक्सरसाइज मध्ये 1.3 मध्ये पहा असा काहीतरी क्वेश्चन आहे पहा, e⁻x असं काहीतरी आहे का? पहा बरं, असं इन्फिनिटी वगैरे असं हो दिलंय पहा असं सर आहे. इन्फिनिटी नाही पण आहे तसा एक क्वेश्चन. लास्टला 1.3 एक्सरसाइज मध्ये लास्टला असं काहीतरी असा एक क्वेश्चन आहे पहा, त्या रूटच्या पॅटर्नच्या जवळपास कुठेतरी. हो सर हा, आहे. काय आहे तो क्वेश्चन सांगा बरं. y इज इक्वल टू x रेस टू x रेस टू परत x आहे अजून आणि वरती असे डॉट डॉट दिले रेस टू वरती आणि इन्फिनिटी वरती. हा, व्हेरी गुड. हा, असा क्वेश्चन आहे तो. आता हा आणि क्वेश्चन कुठला? देन शो दॅट. हा ठीक आहे, ते देन शो दॅट वगैरे असेल. आता हा क्वेश्चन कुठल्या पॅटर्नचा क्वेश्चन आहे माहिती का तुम्हाला? तोच त्याच पॅटर्नचा क्वेश्चन आहे. कुठला? y इज इक्वल टू स्क्वेअर रूट वाला नव्हता का तो? tan of x प्लस स्क्वेअर रूट ऑफ tan of x प्लस स्क्वेअर रूट ऑफ tan of x. आठवलं का? हो सर. हाच पॅटर्नचा हाच क्वेश्चन आहे. माईक बंद करा बरं. हॅलो, माईक बंद करा. मला कोणाचा तरी आवाज. क्वेश्चन आहे हा. ओके, सो या पॅटर्न मध्ये तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला आधी याला लॉग चिपकावं लागेल, त्याशिवाय ते जमणार नाही. म्हणजे काय, तुम्ही टेकिंग स्क्वेअर ऑफ बोथ साईड करणार तर इथं गडबडून जाईल, कारण हे स्क्वेअर रूट निघायचं म्हणून व्हायचं तिथं. लॉग चिपकावं लागेल, याला तुम्हाला शिकवावं लागेल. हे एक्सपोनेंट हे म्हणजे कुठलं फंक्शन होतं तुम्ही नीट आठवा. हे लॉगॅरिथमिक फंक्शन होतं. तुम्हाला वाटतंय का हे लॉगॅरिथमिक पाहून? तुम्हाला सांगितलं होतं पहा मी, x रेस टू x असेल तर लॉग वापरावा लागतो आपल्याला. हो. आठवलं का? हा. सो हे लॉगॅरिथमिक फंक्शनला इम्प्लिसिट फंक्शन मध्ये कन्व्हर्ट केलंय. समजलं का? जसं आपण सबस्टिट्यूशनला इम्प्लिसिट मध्ये कन्व्हर्ट केलं बा, तसं यांनी लॉगॅरिथमिकला इम्प्लिसिट मध्ये कन्व्हर्ट केलंय. मग ते तुम्हाला लगेच समजलं पाहिजे की लॉगॅरिथमिक फंक्शन सारखं दिसतं x रेस टू x. हे आपण लॉगॅरिथमिक वापरणाऱ्याला पहिली स्टेप तुमची लॉगॅरिथमिक असली पाहिजे. मग तुम्ही म्हणणाऱ्याला टेकिंग लॉग ऑन बोथ साईड असं म्हणायचं. इथं स्क्वेअर करायचे नाही. समजलं? कारण हा लॉगॅरिथमिक फंक्शनचा क्वेश्चन आहे. टेकिंग लॉग ऑन बोथ साईड. मग तुम्हाला काय भेटणार? लॉग ऑफ y इज इक्वल टू, ही वरची टर्म पूर्णच्या पूर्ण समोर येईल की नाही इथं अशी x रेस टू अप टू इन्फिनिटी, आणि इकडे फक्त x होणार आणि त्याला लॉग येईल. हो. समजलं का? समजलं का? हो. हो सर. हा, मग याच्या जागी आपण काय लिहिणार? y. आलं लक्षात? आणि मग तो लॉग ऑफ x झाला. आणि मग आता इथून तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. आता झालं ते इम्प्लिसिट फंक्शन. दिसतं इम्प्लिसिट फंक्शन तुम्हाला? हो. y आणि x च्या टर्म मध्ये एक इक्वेशन दिलंय पहा, आणि याला dx बाजूला काढून वगैरे सॉल्व्ह करा. नाही समजलं? समजलं. हा, तो जो पॅटर्न होता तुमचा रूट वाला, त्याच्यापैकीच त्याच्या प्रकारच एक क्वेश्चन आहे. फक्त तो जो आहे ना, त्याच्यामध्ये असं तो सिंपल फर्स्ट एक्सरसाइज वरचा क्वेश्चन होता रूट वाला. हा लॉगॅरिथमिक फंक्शनला इम्प्लिसिट फंक्शन मध्ये कन्वर्ट केलेला क्वेश्चन आहे. म्हणजे हे x ला पहिले लॉगॅरिथमिक फंक्शन लावणार तुम्ही, कारण तुमचं लॉजिक म्हणतं x रेस टू असं म्हणजे लॉगॅरिथमिक लावायचं, लॉग लावायचा. मग ही पूर्णचे पूर्ण टर्म समोर येते. मग तुम्हाला समजेल की ही पूर्णचे पूर्ण टर्म तर ही yच होती, तर तुम्ही ते y टाकली पहा. दिसतंय? आणि मग हे जे आहे आता, याला u इंटू v कसा डेरिव्हेटिव्ह घेणार तुम्ही? इथं u इंटू v चा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. समजलं का? सोडवून देऊ का करता येईल? अरे काहीतरी बोला. सोडवून देऊ का करता येईल? काहीच नाही. काय म्हणते सर, परत एकदा बोला. मी सोडवून देऊ इथं का तुम्हाला करता येईल घरी? हे वाला का? हो करतो सर. हा, इथं फक्त तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे खाली u इंटू व्ही ने. हे u आणि हे v आहे, आणि याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्या. पुढे dy/dx च्या टर्मला बाजूला काढा आणि बाकीच्या टर्मला बाजूला काढा. संपला डेरिव्हेटिव्ह. फक्त इथं डोकं कुठं लावायचं होतं, हा क्वेश्चन पाहून तुम्ही चक्र, म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम क्रिएट होईल, कारण हे तुम्हाला आयुष्यात कधी तुम्ही पाहिलं नाही असं. म्हणजे x रेस टू x पाहिलं होतं तुम्ही, पण x रेस टू इन्फिनिटी असं तुमच्या कधी पालायला पडलं नसेल. आणि इन्फिनिटी वाला होतं, पण ते तुम्ही रूट मध्ये पाहिलं होतं. तर तुम्हाला समजलं पाहिजे की हा लॉगॅरिथमिकचा क्वेश्चन इम्प्लिसिट मध्ये कन्वर्ट झालेला आहे. याला लॉगॅरिथमिक घ्या, त्याला इम्प्लिसिट मध्ये कन्वर्ट करा आणि मग सॉल्व्ह करा. समजतंय का तुम्हाला पॅटर्न्स? हो. हो सर.
हा त्या इन्फिनिटीच्याच पॅटर्नचा क्वेश्चन आहे. म्हणून मी तुम्हाला मी असं एक्सरसाइज मध्ये लक्ष देतो, त्याच्यातले मला जे व्हेरिएशन वाटतात ते मी क्लासमध्ये तुम्हाला सांगतो. आणि ह्या 1.3 मध्ये आतापर्यंत जेवढे मी तुम्हाला क्वेश्चन शिकवले त्याच्या बाहेर कुठलाच पॅटर्न नाही. जे काही एक्सेप्शनल वाटत होते मी ते घेतले इथं. तुम्हाला असं वाटतं 1.3 तुम्हाला सॉल्व्ह करायला अजिबात अडचण येता कामा नाही. आलीच तर आपण ते क्लासमध्ये घेऊच. 1.3 तुम्ही आता कम्प्लीट करा, त्याच्यातले डाऊट्स काढा, आपण ते क्लासमध्ये घेऊ. तोपर्यंत आपण पॅरामेट्रिक फंक्शन कडे शिकतो. ओके, तुम्हाला या टीचिंग पद्धतीमध्ये काही प्रॉब्लेम आहे का? काय एक्सरसाइज मधनं क्वेश्चन घेऊ? अरे हे पहा, एकच दोन आहे तर प्रकारचे काय टीचिंग, फरक पडतो? ते एकच आहे ते, पण दोन प्रकारच्या टीचिंग पद्धती असतात. एक अशा प्रकारचे टीचर असतो जो खूप जास्त प्रॉब्लेमवर फोकस करतो, समजो का नको समजू. ओके, मी दुसरा प्रकारचा टीचर आहे की जो एकच न्यूमेरिकल मल्टिपल पॉसिबिलिटीने शिकवतो, समजून सांगतो, 1 घंटा 1.5 घंटा शिकवतो, म्हणजे तुम्हाला त्याच्या अदर सगळ्या पॉसिबिलिटी त्याच प्रकारच्या पॅटर्न वरती सॉल्व्ह करता येतात. सो तुम्हाला कुठल्या प्रकारची सिस्टीम आवडते त्याच्यानुसार आपण आपली क्लास चालू. मला दोनही सिस्टीम फॉलो करावं लागतं. माझी जे कम्फर्टेबल सिस्टीम आहे, मला असं वाटतं टॅलेंट सेकंड सिस्टीम क्रिएट करते. एकच न्यूमेरिकल खूप चांगल्या प्रकारे डीप मध्ये अभ्यासा, त्याच्या प्रकारचे ऑल पॉसिबल कंडिशनचा स्टडी त्याच न्यूमेरिकल मध्ये करून घ्या, म्हणजे तुमचं हुशारी राहील. तुम्ही रट्टा मारणार नाही मग मॅथ्स मध्ये. तुम्हाला कुठलाही क्वेश्चन दिला तर तुम्ही सॉल्व्ह करणार म्हणजे करणार, ही त्याची गॅरंटी असते. पण तुम्ही फर्स्ट मेथडला जर फॉलो केलं, म्हणजे नुसतं घ्यान सॉल्व्ह करा, समजू नको समजू, बस प्रॅक्टिस करा नुसती, तर त्याने काय होईल, त्यांनी तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये 0 होऊन जा. बोर्डला पडतील मार्क्स, कारण बोर्डला तेच क्वेश्चन रिपीट होतात, पण कॉम्पिटेटिव्हला तुमची व्हॅल्यू 0 आहे. समजलं का? सो कुठली पद्धती तुम्हाला कम्फर्टेबल वाटते ते मला तुम्ही आज सांगून द्या, म्हणजे मी त्या पद्धतीने चालतो पुढे. कुठलं कम्फर्टेबल आहे तुम्हाला? सर हे जसं आता जे तुम्ही चाललंय ते सांगितलं. ओके, हे ओके ना? हे चाललेलं एकच न्यूमेरिकल घ्यायचा, त्याला ऑल पॉसिबल कंडिशन्सने विचार करायचा. हो सर, हो चालतं. सर चालेल. हा, मला असं वाटतं हे बेटर आहे. आणि त्याच्यानंतर एक्सरसाइज तुम्ही सॉल्व्ह करा, कारण पेपर तुम्हाला द्यायचे, मला येतं ते. मला पेपर द्यायचा असला मी पण केला असता अभ्यास. ओके, ठीक आहे. सो आज आपण इथं थांबू, उगा लेक्चर लांबता येते. आता तुम्ही 1.3 सॉल्व्ह करा आणि मला पाठवा इमेजेस प्रत्येकाने. आलं का लक्षात? पर्सनल प्रत्येकाने इमेजेस पाठवा मला नेक्स्ट 3 days मध्ये, म्हणजे संडे पर्यंत. समजा संडे पर्यंत प्रत्येकाचे इमेज पोहोचल्या पाहिजे, नाही तर तुमच्या घरी मी आता नक्कीच फोन करणार आहे, कारण हा इम्पॉर्टंट पार्ट आहे आता याच्या पुढे. थांबू आपण. हो सर.